शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेसोबतच आता राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली आहे। तर शेतकरी मित्रांनो या दोन्ही योजनेमुळे शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपयाचा लाभ मिळत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन्ही योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये सविस्तरपणे अशी नमो शेतकरी योजनेची माहिती दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हे जे राज्य सरकारने नुकतीच घोषणा केली आहे, ही योजना जे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आखली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून 3 हप्त्यामध्ये एकूण 6,000 रुपये मिळतील। तर प्रत्येक हप्त्यातनी हे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यातनी जमा होणार आहे। तर योजनेचा पहिला हप्ता जे आहे याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यातनी जमा होणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजना जी आहे केंद्र सरकारची योजना आहे, आधीपासूनच कार्यरत असून याची वैशिष्ट्य जे आहे ते पुढील प्रमाणे आहे। या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना वर्षातून जे 3 हप्त्यामध्ये एकूण 6,000 रुपये मिळतात। तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जे योजनेचे 13 हप्ते जे म्हणजे 26,000 रुपयाचे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातनी जमा झाले आहे। तर दोन्ही योजनेचा एकत्रित लाभ केंद्र आणि राज्य सरकारची या दोन्ही योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यातनी आतापर्यंत दर 4 महिन्यांनी 4,000 रुपये जमा होतील आणि योजनेची अंमलबजावणी ही राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा केली आहे। सध्या या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे। तर शेतकरी मित्रांनो लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जी आहे अंतिम करण्याचे काम सुरू आहे। तर यामध्ये केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या यादीचा आधार घेतला जात आहे। तर राज्याच्या कृषी विभागाने ही यादी मिळवण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो योजनेचे महत्त्व कोणते आहे ते महत्त्व आपण जाणून घेऊ। महत्त्व म्हणजे कोणते? शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही या योजना शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी आणि शेतीसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी मदत करतील। तर शेती क्षेत्रातल्या चालना या आर्थिक मदतीमुळे शेतकरी अधिक गुंतवणूक करू शकतील, ज्यामुळे शेती क्षेत्राचा विकास होईल। तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट शेतकऱ्यांच्या हातात अधिक पैसा आल्याने ग्रामीण भागातील खरेदी विक्री चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान पण सुधारणा होईल। तर नियमित मिळणाऱ्या या रकमेमुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळतील। तर शेतकरी मित्रांनो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजना ज्या येत्या काळातनी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत। तर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर ही योजना आखली आहे। यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे। योजनेची पात्रता कोणती आहे? पात्रता म्हणजे महाराष्ट्रातील सर्व छोटे आणि सीमांत शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील आणि पीएम किसान योजनेच्या यादीत असलेले शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी ही देखील पात्र असतील। शेतकऱ्यांना या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी स्वतंत्रपणे हा अर्ज करण्याची गरज नाही। तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी सन्मान निधी या दोन्ही योजना वरदान ठरणार आहेत। या योजनेमुळे शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये लाभ मिळणार असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होईल आणि राज्य आणि केंद्र सरकारची या संयुक्त प्रयत्नामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा आहे। तर या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होणे हे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल। अशा प्रकारे योजनेचा शेती क्षेत्राच्या विकासासाठी आणि
शेतीच्या कल्याणासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल। तर शेतकरी मित्रांनो, हे नमो शेतकरी योजनेचे हे 4,000 रुपये जे आहे ते या महिन्यातनी जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।